शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही केवळ 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत वीज वापरण्यासाठी लागू केली आहे. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून वीज वापर 7.5 हॉर्स पॉवरच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या 1,64,000 शेतकऱ्यांकडून व्याज न घेण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. व्याजाची ही रक्कम 62 कोटी 32 लाख इतकी आहे. त्याशिवाय 31 मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. केळीला मोठा फटका. 1900 रुपयांचा दर 800 रुपयांवर गडगडला. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे थेट परिणाम सोयगाव परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहेत. युद्धापूर्वी 1900 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जाणारी केळी आता निर्यातीमध्ये ठप्प झाल्याने 600 ते 800 रुपयांपर्यंत खाली आली आहे. कर्जमाफीचे निकष किचकट नसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. 70% सिंचन क्षमता निर्माण झाल्याचाही दावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील निकष फार किचकट असणार नाहीत. हे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. शेजाऱ्याकडून कनेक्शन घ्याल तर वीज चोरीचा गुन्हा दाखल होणार. महावितरणाचा इशारा. स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे थकबाकी असल्यास वीज डिस्कनेक्ट. महावितरणाकडून थकबाकी विरोधात वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आल्यानंतर काही ग्राहक शेजाऱ्याकडून वीज जोडणी घेऊन वीज वापरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लोंबकळत्या तारांमुळे 2 एकरावरील गहू खाक. नांदा येथील शेतकऱ्याने महावितरणाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यामुळे 2 एकर क्षेत्रावरील गव्हाचे पीक आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत अंदाजे 25 पोते गव्हाचे नुकसान झाल्याने अल्पभूधारक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सिलेंडरचा काळा बाजार. घरगुती गॅस सिलेंडर 1,500 तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 2,500 रुपयांना. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम शहरात जाणवू लागला आहे. दलालांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सिलेंडर दराचा काळा बाजार सुरू केला आहे. मिरचीचे क्षेत्र यंदा कमी होते, त्यामुळे उत्पादनही कमी झाले. परिणामी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच मिरचीचा हंगाम संपला आहे. ओल्या लाल मिरचीचा भाव कमी झालेला असताना कोरड्या लाल मिरचीचा ठसका मात्र वाढू लागला आहे. भाव 9 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान जात आहे. त्यामुळे यंदा मिरची पावडरचे भाव तेजीने राहतील अशी शक्यता आहे. बोगस बियाण्यामुळे टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांची 6 लाख भरपाईची मागणी. खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने या शेतकऱ्यांनी बोगस बियाणे मिळाल्याने टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित शेतकऱ्यांनी सुमारे 5 ते 7 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागणी केली आहे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 13 ते 15 मार्चला वितरित होण्याची शक्यता आहे. यामध्ये जिल्ह्यातील किमान 2,84,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपयांची रक्कम जमा होईल. यामध्ये आधार लिंक व केवायसी अद्याप न केलेले 7,000 शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी. रब्बी हंगामादरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी भाजपाचे आमदार श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत केली आहे. बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर. 15 मार्चपर्यंत CCIची खरेदी. बुकिंगच्या अटीमुळे शेतकऱ्यांची धावपळ. मुदतवाढ जाहीर झाल्याने खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार. अतिवृष्टीचा फटका बसूनही शेतकऱ्यांनी जपलेला कापूस खरेदी केंद्रावर आणला असताना खरेदीची मुदत संपल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी भिस्त केवळ CCIच्या केंद्रावर होते. अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास अटक. कर्जत तालुक्यातील चापळगाव येथे प्रतिबंधित अफूची शेती करणाऱ्या परमेश्वर घनवटे या शेतकऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. सदर शेतकऱ्यांनी त्याचा 1 एकर जमिनीवर अफूची शेती लागवड केली असून पोलिसांनी 47,64,189 रुपये किमतीचे अफूचे पीक जप्त केले आहे. FRPची तूट भरून काढण्यासाठी प्रति टन 500 रुपये द्या. साखर कारखान्यांनी राज्य सरकारकडे केली मागणी. राज्यातील FRPची तूट भरून काढण्यासाठी प्रति टन 500 रुपये मदत देण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे, जेणेकरून त्यातील मजूर कामगारांची थकीत देणी चुकता येतील. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागितला वेळ. कांदा गडगडला. 800 रुपये प्रति क्विंटल दराने शेतकरी तोट्यात. शेतकरी आता दर कोसळल्याच्या नव्या संकटात. उत्पादन खर्च लाखात. हाती फक्त तोट्याची पाटी. एकेकाळी ग्राहकांना रडवणाऱ्या कांद्याने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तुळजापूर तालुक्यातील कांद्याच्या बाजारभावात तब्बल 800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरण झालेली दिसत आहे.
सावधान, एटीएमद्वारे पैसे काढताना होऊ शकते फसवणूक. पिन क्रमांक देऊ नका. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत केल्याचा दिखावा करीत एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढल्याची घटना जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे एटीएमद्वारे पैसे काढताना सावधान बाळगणे आवश्यक आहे. कर्जदाराने हप्ते थकविले तर थेट हमीदाराकडूनही वसुली करता येणार. हमी घेण्याआधी सर्व कागदपत्रे व अटी शर्ती जाणून घेण्याचे आवाहन. खबरदारी घेणे गरजेचे आहे. एखाद्या कर्जासाठी हमीदाराने केवळ औपचारिक बाब नसून मोठी आर्थिक जबाबदारी असते. कर्जदाराने हप्ते थकवल्यास बँक थेट हमीदाराकडूनही वसूल करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. महावितरण कार्यालयाला 10 महिन्यापासून हतबल शेतकऱ्यांच्या चक्रा. मागेल त्याला सौर पंप या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नांदेड जिल्ह्यात पूर्णपणे बोजवारा उडाला असून महावितरणाच्या दिरंगाईमुळे शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलण्याच्या मनस्थितीवर आहेत. पीएम किसान योजनेचा 22 हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील 91,19,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 हप्ता मिळणार आहे. 5 लाख रुपयांची कर्जमाफी आणि 1 लाख रुपयांचे प्रोत्साहन द्या. 2 लाखाऐवजी 5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,400 कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती. सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित. 5 मार्च 2026 पर्यंत महाराष्ट्रात सुमारे 130 लाख क्विंटल कापूस अर्थात 26 लाख गाठी खरेदी करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे 10,400 कोटी रुपये आहे. मुंबईत बॉम्बने उडवण्याची 4 ठिकाणी धमकी. राज्यात महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. या धमकीमध्ये केवळ विधानसभेच नव्हे तर बॉम्बस्फोट करण्याचे एकूण 4 ठिकाणे आहेत. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केलेली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे. या सर्व योजनेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पीएम किसान पोर्टलवर OTP आधारित ही प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच बायोमेट्रिक ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रात जावे लागेल. शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी ही ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील 1 कोटीहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर केली टीका. सरकारने राज्यातील तब्बल 1 कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.